हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आपण मॉर्निंग रुटीनमध्ये सकाळची सुरुवात जी आहे ती आपल्या अंगणातील झाडून आणि सडा रांगोळीने करतो. तर मीही तेच केलेलं आहे की सकाळचं दारचं झाडलोट केलेले आहे, अंगणात सडा टाकून घेतलेला आहे, तसेच घरामधील गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे, जो की आपण रात्री क्लीन वगैरे करून ठेवतो. तरीसुद्धा सकाळी उठल्यावर त्याला एक जसं की आपण गावाकडे असल्यास मातीचं सारवण वगैरे करतो तसं आता कुठे राहिलेलं नाही आहे. पण आपण जे सकाळचं पारोसं मोडतो ते म्हणजे अंगणातील आपण झाडलोट करणं, घर पुसणं, झाडणं ह्या सर्व कामांनी आपण सुरुवात करतो कामाची. तर तसंच मी गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे, दारातला सडा झालेला आहे, झाडून झालेला आहे आणि घरातलं सुद्धा गॅस वगैरे पुसून मी झाडून काढून घेतलेला आहे. आता लगेच लादी वगैरे पुसून घेणार आहे. आणि मी ही झाडलोट करेपर्यंत सर्व जी घरातील झाडून काढेपर्यंत प्रतीक्षानं छोटीशी दारामध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि तनुजानं इथं चहा वगैरे केलेला आहे आणि मी पण फ्रेश वगैरे झालेली आहे. तर सर्व जी सकाळची जी कामं असतात अगोदरची ती झालेली आहेत. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला येत आहे मी, म्हणजे व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी टाकत आहे. तर आज आपलं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी थोडंसं शेअर करणार आहे. तर आज चतुर्थी आहे, मोठी चतुर्थी आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. तर आजच्या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तर आजची जी देवपूजा आहे ती साहेबांनी केलेली आहे आणि साहेब आता खणखणीत बरे झालेले आहेत. ते बघा देवपूजा वगैरे चालू आहे. 15-20 दिवसाच्या नंतर देवपूजा हाती घेतलेली आहे. प्रतीक्षाचं आवरलेलं आहे, वेण्या मात्र बाकी आहेत. आणि हा आमचा मोठा मुलगा अजून झोपलेलाच आहे. रात्री कुठेतरी जागरण गोंधळाला गेलेला होता. आणि सकाळची कामे वगैरे आवरलेली आहेत. चहा जो आहे तो तनुजानं केलेला आहे. तर चला, मुलींच्या आंघोळी वगैरे झालेली आहेत, साहेबांनी देवपूजा केलेली आहे आणि मी सुद्धा फ्रेश वगैरे झालेली आहे, चहा पाणी वगैरे झालेले आहे. आज चतुर्थी आहे, मुलींना शाळेत जायचं आहे, त्यांना डब्बा द्यायचा आहे, त्यासाठी कणिक वगैरे मी मळून घेतलेली आहे. आणि एकीकडे उपवास असल्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत. एकीकडे साबुदाणा परतायला टाकलेला आहे आणि एकीकडे डब्याची सुद्धा तयारी आहे. दोन हात दोन्हीकडे चालू ठेवलेले आहेत, कारण 1 तासामध्ये सर्वच घाई होते, सर्वांची सोबतच होते. तर पापड्या तळून झाल्या की एकीकडे शाबू आणि एकीकडे भाजी टाकलेली आहे. तर आज सर्वात सोपी आणि लवकर होणारी जी भाजी आहे तीच मी केलेली आहे, जे की आपलं मसुराचं मिरचू आणि मसुराची तुम्ही डाळही म्हणू शकता, ह्याला कोणी मिरचू म्हणतं, कोणी डाळ म्हणतं. आणि एकीकडे साबुदाण्याच्या जी पापड्या आहेत त्या उपवासासाठी मी तळून घेतलेल्या आहेत. तर दोन्ही सोबत करून घेण्याची एवढी काही घाई वगैरे नव्हती. पण काय झालेलं आहे, दोघींना शाळेत जायचं होतं. एकीनं उपवास पकडला होता आणि एकीने नव्हता पकडला. तर एकीला उपवासाचा डब्बा द्यायचा होता आणि एक जणीला भाजी पोळीचा डब्बा द्यायचा होता. त्यासाठी दोन्ही पण सोबत करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर त्यांच्या वेण्यासुद्धा घालायच्या होत्या. तनुजानं मात्र वेणी जी आहे ती मामीकडून घालून घेतली होती आणि प्रतीक्षाची वेणी मात्र घालायची राहिलेली आहे. मुलींना सर्व काही त्यांच्या हाताने करता येतं, पण वेणी तेवढी मात्र हाताने जमत नाही अजून भरपूर. आणि त्यामध्ये घातली तरी पण काय होतं, त्यांना दुमडून केस थोडे मोठे झालेले आहेत, तर त्यासाठी थोड्याशा दुमडून घालावं लागतात. तर त्यासाठी ते आपल्या हाताने व्यवस्थित अशा घालून द्यावं लागतात, कारण शाळेत गेल्या सर्वांची शिस्त ही कंटिन्यू चेक करतात. त्यामध्ये थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर मग मुलींना बोलणी खावा लागतात किंवा मग असे वॉर्निंग देतात. तर त्यासाठी आपण घरूनच व्यवस्थित गेलो तर त्यांना बोलणी खायचंही काम नाही पडत आणि शिस्तबद्ध राहण्याची सवयसुद्धा त्यांना लागते.
मसुराच्या डाळीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर 1-2 वेळेस शेअर केलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। एखाद्या वेळेस भाजीला नसल्यास आपण ही पटकन करू शकतो। तर आज मी कांदा वगैरे काही घातलेला नाहीये, कारण आज चतुर्थीसुद्धा होते। जास्त करून उपवासाच्या दिवशी कांदा आणि लसणाची टाळाटाळ मी करत आहे आणि आज पण तेच केलेलं आहे। जिरी मोहरी टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि तिखट मीठ टाकून आदन ठेवलेलं आहे, जे की आपल्याला उकळलं की त्यामध्ये मसुराची डाळ टाकली की पटकन शिजून येते। तुरीच्या डाळीसारखा ह्याला वेळ लागत नाहीये। तर हे बघा इथं आदन वगैरे आलेलं आहे आणि त्यामध्ये मी मसुराची डाळ टाकलेली आहे। एका भाजीवर कधीच भागत नाही, दुसरी पण छोटीशी भाजी करावं लागते। आणि हा एकीकडे काय केलेलं आहे, वाटण काढून घ्यायचं राहिलेलं आहे। आज हिरव्या मिरच्या मात्र संपलेल्या आहेत। ऐन वेळेला म्हणजे आपल्याला दररोज जी वस्तू असते ती ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी भेटत नाही, तसंच आज झालेलं आहे। हिरवी मिरची मात्र आपल्याला भेटलेली नाहीये। तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे, लाल तिखट, मीठ सुद्धा जे आपलं सेंदव नमक आहे तेच घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालून शाबू जो आहे तो इथे मी परतलेला आहे। तर साबुदाणा जो आहे तो तुपामध्ये केलेला आहे। थोडंसं तूप याला कमी प्रमाणामध्ये वाटलं, त्यासाठी थोडंसं वरून घातलेलं आहे। आणि हा जो आहे तो लाकडी चमचा आहे। ह्या चमच्यानं जास्त आपण स्टीलच्या उलटण्यानं जसं उलटतो, जसं आपण हलवतो, तसं ह्या उलटण्यानं तेवढं फास्ट आणि व्यवस्थित हलवता येत नाही। थोडंसं जर सुकी वस्तू असेल तर ती त्यानं जमते हलवायला, म्हणजे कसं कढईला ज्यावेळेस चमच्याला किंवा उलटणं किंवा पळी ज्यावेळेस लागते त्यावेळेस काय होतं, म्हणजे हलवता येत नाही आणि हलवते वेळेस खडखड असे वाजते। तर तो मात्र फरक ह्यानं पडतो की जी वाजण्याचं प्रमाण आहे ना ते मात्र ह्या चमच्यानं बिलकुलही वाजत नाहीये, पण जी मोकळी वस्तू आहे ना ती छान प्रकारे हलवता येते। ही साबुदाणा सुद्धा मोकळाच आहे, परंतु फास्टमध्ये हलवला जात नाही, कारण तो इकडे तिकडे सरकला जातो। तर त्यासाठी हे बघा मी मध्येच हात घालून हे केलेलं आहे, कारण जसा पाहिजे तसा मोकळा हलवता येत नव्हता। त्यानं एका हातानं पकडून दुसऱ्या हातानं सुद्धा मध्ये हे करावं लागत होतं। तसं दुसरं उलटणं घातलं असतं तरी चाललं असतं, पण मी ते ऑलरेडी भाजीत घातलेलं होतं, त्यासाठी ह्यानंच मी हलवून घेतलेलं आहे। आणि आता आपल्या बऱ्यापैकी साबुदाणा जो आहे तो परतलेला आहे। बस याच्यावर थोडंसं झाकून ठेवलं की साबुदाण्याला थोडीशी वाफ लागली की साबुदाणा तयार होतो। तर बघा किती छान मस्त फुललेला आहे साबुदाणा आणि मस्त झालेला आहे। एवढं की रंगाला हिरव्या मिरच्याचा छान दिसतो आणि हा जो आहे तो थोडा बघायला आपल्याला वेगळा वाटतो। तर चला इथे साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। इथे भाजी सुद्धा तयार झालेली आहे। बस थोडीशी घट्ट आपल्याला होऊन द्यायची आहे। डाळ मात्र एक बऱ्यापैकी शिजत आलेली आहे, थोडीशी घट्ट होऊन द्यायची आहे। तर तोपर्यंत नैवेद्य वगैरे भरून घ्यायचा आहे आणि एकीकडे प्रतीक्षाला मी नैवेद्य भरायला सांगितलेला आहे आणि एकीकडे चपात्या करून घेतलेल्या आहेत। हा बघा प्रतीक्षानं एका प्लेटामध्ये 1-2-3 शेंगदाणे आणि थोड्याशा पापड्या आणि थोडासा साबुदाणा टाकून नैवेद्य भरलेला आहे। आणि सर्व आवरल्याच्या नंतर मुली वगैरे शाळेत गेलेल्या आहेत, लादी वगैरे पुसून झालेली आहे। मी काय केलेलं आहे, आज उपवास होता त्यासाठी थोडंसं ताक घरी बनवलेलं आहे। अगोदर थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं होतं आणि नंतर काय केलेलं आहे, लोणी जे आहे ना ते आपण काय करतो धुवून काढतो, त्यासाठी धुते वेळेस याला मी हलवून घेतलेलं आहे। आज एवढ्यासाठी केलेलं आहे की उपवासाच्या दिवशी थोडंसं ताक जे आहे ते पिण्यासाठी उपयोगाला येतं, त्यासाठी मी ताक केलेलं आहे। आज खूप दिवसांनी विकत घेतलेल्या तुपामध्ये आणि घरच्या तुपामध्ये बराचसा फरक मला बघायला भेटलं। काय होतं ना, लोक जे आहेत ते काय करतात, पैसा पाहिजे तेवढा घेतात पण वस्तू जशी पाहिजे तशी देत नाही येतं। तर माझ्या भाचीने तूप आणलेलं होतं, वास मात्र छान येत होता त्याच्यावाला सुगंध, पण त्याचा जो रवाळपणा म्हणतो ना तो त्याच्यामध्ये नव्हता। तर चला सांगायचं एवढंच होतं की पैसे भरपूर घेतात पण वस्तू चांगली देत नाही येतं, घेणाऱ्याकडे काही दोष नाही आहे।
तर चला, इथे संध्याकाळचा नैवेद्य जो आहे चतुर्थीचा तो मी शिऱ्याचे मोदक जी आहेत ते बनवलेले आहेत, 7 बटाट्याची भाजी, थोडासा आमरस आणि चपाती केलेली आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय।